शेवटी उचलून नेलं सोनम वांगचुक यांना रुग्णालय नावाच्या अघोषित तुरुंगात. जर तुम्ही आक्रोश करणार आहात व्यवस्थेच्या विरोधात तर तुमचं नरड दिलं जाईल हत्तीच्या पायाखाली. सोनम वांगचुक. जी हाँ, मैं अभी भी जिंदा हूँ. देखिए, आपने कभी ऐसी कायरता. सोनम जी को फोर्सफुली उठा के ले गए हैं. मेरे देश वालों, कब जागोगे? अगर अब नहीं जागोगे तो कब जागोगे? सोनम वांगचुक ज्यांनी तुमच्या माझ्या मुलाला मिळावं आश्वासक भवितव्य म्हणून उपासपोटी राहून इथल्या ढेरपोट्या व्यवस्थेला विचारला होता प्रश्न. आणीबाणी म्हणजे नसते केवळ अधिकृत घोषित केलेलं शस्त्र, त्यापेक्षाही भीषण असतं आणीबाणीचं अघोषित शस्त्र. तुमच्या माझ्या आजूबाजूला निर्माण झाले वातावरण प्रचंड भीतीचं आणि दहशतीचं आणि धर्माच्या खोट्या अभिनिवेशाचंही. तरीही तुम्ही जगता आहात चाचपडत, कारण चाचपडणाऱ्या किड्या मुंग्यांची वृत्ती भिनली आहे आपल्या सगळ्यांच्याच रक्तात. झाली आहे तीच जीवनशैली एका देशाची. त्या देशात व्याख्याच बदलली आहे राष्ट्रप्रेमाची, धर्माची आणि जगण्याचीही. तरीही तो देश असतो अधूनमधून सुजलाम आणि सुफलाम. निवडणुका आल्या की त्या देशातल्या सारे भारतीय असतात त्यांचे बांधव, आणि मग अधूनमधून केव्हा तरी ते भासवतात आम्हाला की भारत असतो तुमचाही देश कधीतरी. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीवर लटकवणारी ती नव्हती केवळ क्रूर वृत्ती, तर ती होती सत्तेची मस्ती. या सत्तांधतेला मिळालंय वरदान अमर होण्याचं. कधी होणार नाश या सत्तेच्या मस्तीचा? प्रश्न विचारते ही भूमी तुम्हाला, जिच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी गेले होते फासावर. म्हणूनच राजकारणातले काही निर्बुद्ध बसलेत सोन्याच्या पाटावर. ज्या देशात सत्तेचा अर्थ असतो केवळ आमदार खासदारांची डोके मुजणी, तेव्हा त्या देशात तुमचं माझं जगणं कसपटासारखं फेकलं जातं कचरा कुंडीत. मेंदूच्या बधिरतेला म्हटलं जातं तिथं जागृती. पराभवाचं उदात्तीकरण करून केली जाते फटाक्यांची आतिषबाजी आणि दिली जातात लोकांच्या हातात थाळ्या आणि चमचे वाजवण्यासाठी. चमच्यांच्या या भीषण आवाजात हरवलाय मंदिराच्या घंटेचा पवित्र स्वर. बाप म्हणतो लेकराला, जातील हे दिवस निघून. तुमची मुलं विचारतायत प्रश्न स्वतःला, केव्हा जातील हे दिवस निघून? की निघून जाणार आम्ही जगातून, मग घालणार तुम्ही एक दिवस रडत पडत आमचा दिवस. आश्वासन नावाच्या राष्ट्रीय महापुरात वाहून जाते नवीन पिढी. केव्हा येणार स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या सूर्याची सुंदर आल्हाददायक निर्मळ किरण माझ्या अंगणात? कोणीतरी चोरलाय स्वातंत्र्याचा सूर्य. माझ्या मुलानं केला होता एके दिवशी प्रश्न मला, की कुठे आहे माझ्या वाट्याचा प्रकाश? कुठे आहे माझ्या वाट्याचा आकाश? तुमच्या मुलानं कधी विचारलाय हा प्रश्न तुम्हाला? किंवा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या तरुण मुला मुलींनो, माझ्या लेकरांनो, कधी तुम्ही हा प्रश्न विचारलाय तुमच्या आई वडिलांना? नमस्कार, तुम्ही पाहत होता सारांश.